विद्यार्थी मित्रांनो, सुस्वागतम। मी प्राध्यापक महावीर थरकार, पाटपनाळी एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपनाळी या प्रशालेमध्ये कनिष्ठ महाविद्यालय विभागात इतिहास विषयाचा अध्यापक म्हणून सेवेत आहे। आज इयत्ता 12वी इतिहास विषयातील 6व्या प्रकरणातला व्हिडिओ भाग 5 आपण पाहणार आहोत। या 6व्या प्रकरणाचं नाव आहे वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष। वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष या प्रकरणाचा आढावा घेताना आपण यापूर्वी 4 भाग पाहिलेले। आज व्हिडिओ भाग 5 पाहणार आहोत, म्हणजेच या प्रकरणातला उपघटक क्रमांक 5 आपण पाहणार आहोत। त्याचं नाव आहे भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी। या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या घटना घडल्या त्यापैकी भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना ही एक महत्त्वाची घटना मानली जाते। कारण या देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक संघटना स्थापन झालेल्या होत्या। त्यापैकी भारतीय राष्ट्रीय सभा या संस्थेचं स्थान फार मोलाचं आहे। मात्र भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी अनेक छोट्या मोठ्या संघटना स्थापन झालेल्या होत्या। म्हणजेच भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी जी आहे ती पार्श्वभूमी या ठिकाणी आपण पाहणार आहोत। भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना ही स्वातंत्र्य चळवळीतील 1857 नंतरची एक निर्णायक घटना मानली जाते। 1857 चा उठाव जो झाला त्या उठावानंतर या देशाच्या इतिहासात ज्या घटना घडल्या त्यापैकी भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना ही एक महत्त्वाची घटना, निर्णायक घटना मानली जाते। कारण या भारतीय राष्ट्रीय सभेला व्यापक स्वरूपाची मान्यता मिळालेली होती। राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी ज्या विविध संघटना होत्या त्या संघटना विविध उद्देशाने स्थापन झालेल्या होत्या। त्या संघटनांची माहिती आपल्याला घ्यायची आहे। म्हणजे 1885 पूर्वी स्थापन झालेल्या कोणत्या संस्था होत्या त्या 1857 पूर्वी स्थापन झालेल्या 1885 पूर्वी स्थापन झालेल्या संस्थांचा आढावा या ठिकाणी आपण सर्वप्रथम घेऊया। इसवी सन 1837 मध्ये द्वारकानाथ टागोर यांनी लँड होल्डर्स असोसिएशन ही संस्था स्थापन केलेली होती। ही कशासाठी स्थापन केलेली होती तर या देशामध्ये जो जमीनदारांचा वर्ग होता त्या जमीनदारांचे हितसंबंध जोपासण्यासाठी 1837 मध्ये द्वारकानाथ टागोर यांनी लँड होल्डर्स असोसिएशन ही संस्था स्थापन केलेली होती। त्यानंतर इसवी सन 1839 मध्ये विल्यम ॲडम यांनी भारतातील संघटनांची माहिती इंग्लंडमधील लोकांना कळावी म्हणून इंग्लंडमध्ये ब्रिटिश इंडिया सोसायटीची स्थापना केलेली होती। द्वारकानाथ टागोर यांचे एक स्नेही होते, मित्र होते। त्यांनी म्हणजेच जॉर्ज थॉम्सन यांनी बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी ही संस्था बंगाल प्रांतामध्ये स्थापन केलेली होती। त्याचप्रमाणे इसवी सन 1851 मध्ये लँड होल्डर्स असोसिएशन आणि बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी या दोन्ही संस्था एकत्र येऊन ब्रिटिश इंडियन असोसिएशनची स्थापना केलेली होती। या संस्थेने
हरिश्चंद्र मुखर्जी यांच्या पुढाकाराने भारतीय जनतेच्या ज्या तक्रारी होत्या, भारतीय जनतेची जी गाऱ्हाणी होती, ती गाऱ्हाणी किंवा त्या तक्रारी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्यांनी पाठवलेल्या होत्या. इंग्रजांच्या अन्याय धोरणाला विरोध करण्यासाठी मद्रास नेटिव्ह असोसिएशन नावाची संस्था स्थापन झालेली होती. इसवी सन 1866 मध्ये दादाबाई नौरोजी यांनी वेमेशचंद्र बॅनर्जी यांच्या मदतीने ईस्ट इंडिया असोसिएशन ही संस्था लंडन येथे सुरू केलेली होती आणि त्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. बंगालमधील इंडिया लीग या संस्थेचे काम 1875 पासूनच सुरू होते. पुढे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1873 मध्ये इंडियन असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली. त्यांनी समान राजकीय हितसंबंधाच्या व आशा आकांक्षांच्या जाणीवेद्वारे भारतातील भिन्न वंशीय व भिन्न जातीच्या लोकांची एकी घडवून आणण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून केलेला होता. म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी या संस्थेच्या संघटनेच्या माध्यमातूून या देशामध्ये जे विविध जातीय वंशीय धर्मीय लोक होते त्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसून येतो. या संस्थेने इसवी सन 1883 मध्ये कोलकाता येथे भारतातील विविध प्रांतांच्या प्रतिनिधींची परिषद घेतली. म्हणजे भारतामध्ये जे विविध प्रांत होते त्या प्रांतातल्या प्रतिनिधींची परिषद त्यांनी कोलकाता या ठिकाणी घेतलेली होती. त्यानंतर 1884 मध्ये मद्रास महाजन सभा या नावाची एक महत्वाची संघटना स्थापन झालेली होती. यात सुमारास मुंबईत इंग्रजी विद्येचे आणि नवसुधारणांचे वारे वाहत होते. म्हणजे मुंबईमध्ये ब्रिटिश सरकारकडून या देशातल्या लोकांना इंग्रजी शिक्षण दिलं जात होतं. त्यातून नवनवीन विचार वाहत होते, म्हणजे लोकांच्या पर्यंत पोहोचत होते. म्हणजे त्या प्रकारचे सुधारणेचे वातावरण तयार होत होते. जानेवारी 1885 मध्ये न्यायमूर्ती काशीनाथ त्र्यंबक तेलंग, फिरोजशाह मेहता इत्यादींनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही संस्था स्थापन केली. म्हणजे यासारख्या विविध संस्था 1885 पूर्वी या देशामध्ये स्थापन झालेल्या होत्या, संघटना स्थापन झालेल्या होत्या. मात्र यापैकी कोणतीही एक संघटना राष्ट्रव्यापी नव्हती. ह्या सर्व संघटनांची उद्दिष्ट ध्येय धोरण एक नव्हती. म्हणजे विविध उद्देशाने एकत्रित आलेल्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये मर्यादित स्वरूपात कार्यरत असलेल्या ह्या संस्था संघटना होत्या. असं आपल्याला 1885 पूर्वी स्थापन केलेल्या संस्थांचा आढावा घेताना दिसून येतो. ह्या सर्व पार्श्वभूमीतूनच इसवी सन 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. आता या ठिकाणी आपण भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कशी झाली याविषयी माहिती घेऊया. आता राष्ट्रीय सभेची स्थापना आणि या स्थापनेचं पहिलं अधिवेशन याविषयी माहिती घेऊया. 28 डिसेंबर 1885 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. 28 डिसेंबर 1885 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. कुठे झाली तर मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन झाले आणि त्या अधिवेशनामध्येच या सभेची संघटनेची स्थापना झाली अशी घोषणा करण्यात आलेली होती. वेमेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर वेमेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ऑक्टोव्हियन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतलेला होता. म्हणजे ॲलन ऑक्टोवियस ह्यूम हे एक ब्रिटिश सेवानिवृत्त अधिकारी होते, प्रशासकीय सेवानिवृत्त अधिकारी होते. या प्रशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन या देशामध्ये
भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यास भाग पाडलेले होते, असं आपल्याला या भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची माहिती घेताना दिसून येते. त्यानंतर या अधिवेशनामध्ये कोण कोण उपस्थित होते? भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी किंवा भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला कोण कोण प्रतिनिधी हजर होते त्यांची थोडक्यात माहिती घेऊया. हजर असलेले प्रतिनिधी. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात देशभरातून विविध प्रांतातून एकूण 72 प्रतिनिधी उपस्थित राहिलेले होते. त्यामध्ये उमेशचंद्र बॅनर्जी, फिरोजशाह मेहता, दादाबाई नौरोजी, रहीमतुल्ला सयानी, काशीनाथ त्र्यंबक तेलंग, गोपाळ कृष्ण गोखले इत्यादी मान्यवर मंडळी या पहिल्या अधिवेशनात उपस्थित होते. या पहिल्या अधिवेशनामध्ये हे सहभागी होते असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये कोणते ठराव संमत झाले? त्या अधिवेशनात संमत झालेल्या ठरावांची आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती घेऊया. या अधिवेशनामध्ये एकूण 9 ठराव संमत करण्यात आलेले होते. त्यातला पहिला ठराव होता इंग्रजांच्या राज्यकारभाराची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमावा. त्यानंतर दुसरा ठराव होता मध्यवर्ती व प्रांतीय कायदे मंडळामध्ये लोकनियुक्त प्रतिनिधींची संख्या वाढवावी. म्हणजे कामकाज पाहण्यासाठी जे लोकप्रतिनिधी निवडले जात होते त्या लोकप्रतिनिधींची संख्या वाढवावी असा दुसरा ठराव संमत करण्यात आलेला होता. त्यानंतर प्रशासकीय सेवांमध्ये भारतीय लोकांना संधी द्यावी. म्हणजे प्रशासनातली जी उच्च पदं होती, महत्वाची पदं होती, तिथं केवळ युरोपियनांच्याच नेमणुका केल्या जात होत्या. अशा वेळी तिथे भारतीयांना सुद्धा संधी मिळावी असा ठराव या अधिवेशनामध्ये संमत करण्यात आलेला होता. त्यानंतर सनदी नोकरीच्या परीक्षा हिंदुस्थानात घ्याव्या. म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये रुजू होण्यासाठी जी परीक्षा घेतली जात होती त्या परीक्षेचं केंद्र इंग्लंडमध्ये होते, लंडनमध्ये होते, त्याऐवजी त्या परीक्षेचं केंद्र भारतात असावं, त्या परीक्षा भारतात घ्याव्यात असाही ठराव करण्यात आलेला होता. त्यानंतर ब्रिटिश राज्यकर्ते या देशामध्ये राज्यकारभार करण्यासाठी जो लष्कर असायचा, जे सैन्य असायचे त्या लष्कराचा खर्च खूप होत होता आणि या देशातल्या उत्पन्नातून तो खर्च केला जात होता. अशा वेळी लष्करी खर्च वाढवू नये असा एक ठराव या अधिवेशनामध्ये संमत करण्यात आलेला होता. त्यानंतर उच्च शिक्षणावर अधिक खर्च करावा असाही ठराव करण्यात आलेला होता. तांत्रिक शिक्षण जे आहे त्या तांत्रिक शिक्षणाची सोय करावी हा एक ठराव संमत करण्यात आलेला होता. म्हणजे असे विविध ठराव यामध्ये संमत करण्यात आलेले होते असं आपल्याला याची माहिती घेताना दिसून येईल. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय सभा नावाची जी संघटना होती त्या संघटनेमध्ये 2 गट पडलेले होते, 2 विचारसरणी होत्या. त्या 2 विचारसरणी मवाळ विचारसरणी आणि जहाल विचारसरणी या नावाने ओळखल्या जातात. आता मवाळ आणि जहाल विचारसरणीविषयी थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी घेऊया. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर त्याचे कामकाज सुरू झालेले होते. त्यानंतर थोड्याच काळात राष्ट्रीय सभेच्या कार्यकर्त्यांमध्ये जहाल विचारसरणी आणि मवाळ विचारसरणी असे 2 गट पडलेले होते. या 2 गटामध्ये च्या विचारसरणीमध्ये कोणता फरक होता? तो फरक पाहत असताना इथं असं दिसून येईल, स्वातंत्र्य मिळाले की समाज सुधारेल ही जहाल गटाची विचारसरणी होती. म्हणजे जहाल गट जो होता त्यांचं मत काय होतं, पहिल्यांदा आपल्याला स्वातंत्र्य मिळू द्या, मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला समाज सुधारता येईल अशा विचारांचा जहाल गट होता. समाज सुधारल्याशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे अशी मवाळ गटाची मागणी होती. म्हणजे मवाळ गटाला वाटत होतं आधी आपला समाज सुधारूया, मग समाज सुधारल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळेल, त्याशिवाय त्याला अर्थ प्राप्त होणार नाही असं मत मवाळ गटाचं होतं. गोपाळ गणेश आगरकर हे मवाळ गटाचे अग्रणी होते, मवाळ सुधारकांचे अग्रणी होते. म्हणजे समाज सुधारणा पहिल्यांदा झाली पाहिजे अशा मताचे गोपाळ गणेश आगरकर हे होते. आधी समाज सुधारले पाहिजे, आधी आपलं घर सुधारलं पाहिजे असे ते म्हणत होते. याउलट जहालांचे नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक काय म्हणत होते,
तर ते म्हणत होते, हे घरच माझे नाही, त्या अगोदर आपल्या ताब्यात घेऊ, मग हव्या त्या सुधारणा करू, असे मत लोकमान्य टिळक यांचे होते. म्हणजे आधी राजकीय स्वातंत्र्य, त्यानंतर समाज सुधारणा या मताचे लोकमान्य टिळक होते असं आपल्याला दिसून येईल. म्हणजे जहाल गटाचे नेतृत्व करणारे लोकमान्य टिळक आणि मवाळ गटाचे नेतृत्व करणारे गोपाळ गणेश आगरकर या दोन्हीही राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची प्रतिमा पहा, जहाल गटाचे नेते होते. त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर यांची प्रतिमा पहा, हे मवाळ गटाचे नेतृत्व करीत होते. म्हणजे याप्रमाणे या दोन्ही विचारसरणीमध्ये फरक दिसून येतो असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर राष्ट्रीय सभा जी होती त्या राष्ट्रीय सभेमध्ये फूट पडली. आता राष्ट्रीय सभेत फूट कशी पडली त्याविषयी आपण या ठिकाणी माहिती घेऊया. राष्ट्रीय सभेमध्ये जहाल आणि मवाळ यांच्यात जे मतभेद होत होते ते मतभेद विकोपास गेलेले होते. ही राष्ट्रीय सभा नावाची जी संघटना होती त्या संघटनेची प्रत्येक वर्षी अधिवेशनं होत होती. त्यापैकी इसवी सन 1907 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरत येथे भरलेले होते आणि सुरत येथल्या अधिवेशनामध्ये हे मतभेद विकोपाला गेलेले होते. स्वदेशी व बहिष्कार हे ठराव बाजूला सारण्याचा मवाळ नेत्यांनी प्रयत्न केलेला होता. या सुरत येथल्या अधिवेशनामध्ये जहाल गटाने एक ठराव आणलेला होता, स्वदेशीचा पुरस्कार करणारा ठराव आणि बहिष्काराचा ठराव आणलेला होता. आणि हा ठराव मंजूर होऊ नये म्हणून मवाळ नेते प्रयत्न करीत होते, खटपट करीत होते. म्हणजे तो यशस्वी होऊ नये, स्वदेशी व बहिष्कार हे ठराव बाजूला सारण्याचा प्रयत्न मवाळ नेत्यांनी केलेला होता आणि तो प्रयत्न यशस्वी होऊ नये यासाठी जहाल गटाचे प्रयत्न जोरदार सुरू होते. अर्ज, विनंत्या, भाषणे या मार्गाने इंग्रज सरकार आपले ऐकणार नाही, त्यासाठी स्वदेशी, बहिष्कार अशी जन आंदोलनेच केली पाहिजे असे ठाम मत जहाल गटाने मांडलेले होते. या कारणावरून या अधिवेशनामध्ये तणाव वाढला. तडजोड करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र शेवटी त्यात तडजोड झाली नाही. राष्ट्रीय सभेमध्ये खूप फूट पडली. जहाल विचारसरणीचा एक गट आणि मवाळ विचारसरणीचा दुसरा गट अशी त्यामध्ये फूट पडली. त्यानंतर ब्रिटिशांनी आपली दडपशाही सुरू केली. म्हणजे ब्रिटिश सरकारची दडपशाही ही कशी होती तर राष्ट्रीय सभा दुभंगलेली होती. राष्ट्रीय सभेमध्ये एकीकडे फूट पडलेली होती. याचा फायदा ब्रिटिशांनी घेतलेला होता. म्हणजेच लॉर्ड कर्झन याने बंगालच्या फाळणीची योजना तयार केली. म्हणजे राष्ट्रीय सभेमध्ये उभी फूट पडलेली आहे, ही शक्ती विभागलेली आहे, याचा फायदा घेऊन लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करून राष्ट्रीय चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. बंगालच्या फाळणीनंतर सरकारने जहाल नेत्यांविरुद्ध कडक कारवाई केली. लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना 6 वर्ष मंडालेच्या तुरुंगामध्ये पाठवलेले होते. बिपिनचंद्र पाल यांना कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेली होती. लाला लजपतराय यांना हद्दपार करण्यात आलेले होते. 1916 मध्ये नंतर जहाल व मवाळ या दोन्ही गटाचे एकत्र अधिवेशन भरले. लखनौ या ठिकाणी अधिवेशन भरले आणि त्या अधिवेशनामध्ये हे दोन्ही गट एकत्र आले. असं आपल्याला राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी आणि त्यानंतरच्या वाटचालीची माहिती घेताना दिसून येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओ भाग 5 मधून राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी या ठिकाणी पाहिलेली आहे. म्हणजे 1885 पूर्वी स्थापन झालेल्या ज्या संस्था होत्या त्या संस्थांची माहिती घेतली. त्यानंतर मवाळ आणि जहाल विचारसरणी जी होती त्याची माहिती घेतली. राष्ट्रीय सभेमध्ये फूट कशी पडली त्याची आपण माहिती घेतली. सरकारने दडपशाही कशी केली त्याची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. या पुढची माहिती आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.